मित्रांनो हा बघा, हा काजू भेटला आम्हाला आता. हे बघा फर्स्ट बी भेटली. फर्स्ट आम्ही एवढे काजू भेटलेत. हे बघा हातामध्ये पण येत नाहीत. भरपूर असे बिया भेटलेत आम्हाला. हे बघा तुम्ही, इथे जायला रस्ता पण नाही आणि माझा मित्र वरती पोचला पण. बघतो एकदा जाऊन मी आता कुठं काय कसं जायचं ते. हे बघा हा काय पाणी सुटलं तोंडाला. बघूनच. तर आज मी गावाला आलो इकडे. तर आज आलो मी रानमेवा खायला. जसं की आमच्याकडे या सीझनमध्ये काजूचा सीझन म्हणतात आमच्याकडे, तो सीझन आहे सध्या. तर त्या हंगामामध्ये आम्ही बघा, एक माझा मित्र आणि मी तर काजू काढायला जातोय. तर चला मग बघूया आता किती काजू भेटत कसं काय. आज भाजीचा प्रोग्राम केला आम्ही. तर चला. हे बघा हे गड चढून आलो वरती आम्ही, एवढ्या वरती. तर चला बघतो एकदा भेटतात का काजू बिजू. मित्रांनो हा बघा, हा काजू भेटला आम्हाला आता. हे बघा फर्स्ट बी भेटली. फर्स्ट आम्ही बरेच दिवसांनी बघितली फर्स्ट बी. आता याची भाजी करणार खाणार आता आम्ही. हा बघा ह्याला तर पाणी सुटलं तोंडाला. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बघूनच फक्त पाणी सुटले. तर चला मग काढतो. किती बिया घेतो आम्ही कसं काय ते एकदा तुम्हाला दाखवतो. चला मग भेटूया पुढे. पिशवीसाठी मला अख्खं हे इकडं वरती रस्ता आमचा हा स्पॉटला एवढं फिरावं लागलं, तिकडे फिरावं लागलं. सेकंड जाऊन जाऊन तिथं आमच्या इथे एक टावर बनतोय. त्या स्पॉटला मला एक जाऊन एक पिशवी भेटली. म्हणजे आमच्या गावात एकही पिशवी भेटत नाही आहे. म्हणजे आमचं गाव भरपूर स्वच्छ झालेलं आहे. तर हे बघा माझा मित्र तुम्हाला दाखवतो. हा बघा काजूच्या टोकावरती जाऊन काढतोय बाबा. एवढी त्याला चट लागले, पाणी सुटलं त्याच्या तोंडाला. आणि तो राहणार आहे, तुम्हाला सांगतो मी पहिली गोष्ट की आपला दिवा मुंबई या ठिकाणचा माणूस आपल्या इकडे येतं आणि आपलं काजू घेऊन जातं. हे बघा कसं चढलं बघा माकडावाने ते बघा. तर फर्स्ट टाइम जीवनामध्ये ती बघा चिमणी फिरते. तर बघू आता किती काजू भेटतात. पिशवी तर भेटली आम्हाला, त्याची भाजी करायची अजून. तर चला मग बघू आता पुढे काय काय होते ते. मित्रांनो आम्ही दोघांनी आज एवढे बिया काढले. आता हे जे आम्ही झंझरीत भाजी करणार घरी जाऊन. तर आता बघू अजून पुढे काय भेटतंय का. आणि हा आमचा इकडचा नजारा, प्लेसमेंट आहे आमचं इकडचं भरपूर. आणि एवढे काजू भेटलेत. हे बघा हातामध्ये पण येत नाहीत. भरपूर असे बिया भेटलेत आम्हाला. म्हणजे त्याला त्याची भाजी करणार आम्ही घरी जाऊन. तर आता हे ओले काजू आहेत. तर हा एकच काजू होता. एक तिकडे काजू आहे, एक वरती दोन काजू आहेत. पण त्याच्यावरती काहीच आलं नाही अजून. पण या एका काजूमुळे आम्हाला एवढ्या बिया भेटल्यात. आणि हा आमचा गावठी, प्रॉपर गावठी टोकावर चढून बिया काढला त्याने. तर ह्याच्यासाठी पण कमेंटमध्येच तुम्ही मेन्शन करा कट्टर गावठी का दिवा गावठी. तर चला मग पुढे बघूया काय काय घडते. हे बघा तुम्ही, इथे जायला रस्ता पण नाही आणि माझा मित्र वरती पोचला पण. बघतो एकदा जाऊन मी आता कुठं काय कसं जायचं ते. हा बघा हा काय रस्ता आहे, इथून कसा गेला. चप्पल पण घसरत आहे. हा बघा तो बघा कसं चढतोय बघा तुम्ही. तर आम्ही आता तर सेकंड काजू शोधतोय की अजून बिया भेटाव्यात आम्हाला. त्यामुळे हा या स्पॉटने वरती जातोय. हा बघा माकडावानी. हा बघा तो बघा पोचला वरती. चला आपण पण एकदा ट्राय करूया. आईच्या गावात आलो एकदाचा वरती. कसा आला रे तू, जरा तुझे एक्सपिरियन्स सांग मला गावचा. भाई मराठी मावला आहे. ओके, त्यामुळे तू वरती आलास का लगेच. या काजूवरती मग काय नाही. तर आता आम्ही रस्त्याने चालतोय. बघूया आता कुठे अजून काय भेटतंय का. हे आम्ही दोघं इकडे चाललोय. तो बघा टॉमी बघा तिथं मध्ये थांबलाय. चला मग बघूया पुढे काय काय होते.
बघू जर काजू भेटला तर इन केस अजून बिया भेटतील आम्हाला, नाही भेटलं तर मग सांगतो मला. चला मित्रांनो, मी फिरत फिरत आलो होतो इकडे, तर जुनी आठवण दिसली आम्हाला, ती जी की शाळा आमची गावची स्वर्गीय शांताराम शंकर जाधव इंग्लिश स्कूल पलचिल, या शाळेतून मी शिकलो आहे 10वीपर्यंत. या जुनी आठवणी जरा ताज्या झाल्या आमच्या ही शाळा बघून. आणि याच ठिकाणी आम्ही भरपूर असे लहानापासून मुमेंट आमच्या मेमोरीज आहेत तिकड्या, अशा सांगू नाही शकत, भरपूर आहे इकडे असं काही सांगण्यासारखं. आणि यासमोर आता आमच्या जी आमची कुलदैवत आहे, गावची दैवत आहे, त्या देवीचं मंदिर अशा चांगल्या प्रकारे इथे बनवलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा जो नजारा आहे तो एकदम भारी वाटतोय. तर मी हे सर्व ताज्या इकडच्या माझ्या मेमोरीज झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता ती आहे आमची मराठी शाळा तिकडे, आणि हा आमचं इकडचं स्पॉट. तर चला मग, आज काय आम्हाला एक काजूची म्हणजे झाडं भेटला नाही आहे, तर आता मी माझ्या ब्लॉगचे एंड करत आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला माझा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही मला. आणि सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला, आणि बेल आयकॉनसुद्धा करून ठेवा, कारण की त्याच्यावरती तुम्हाला समजेल माझे नेक्स्ट पार्ट कधी येणार कसं काय ते. तर चला मग भेटूया पुढच्या पार्टमध्ये.